कसा आहे, भारी आहे का नाही? पाटपन्हाळे गाव इथनं असा झोप पडतो ना, हा एवढा मोठा ढोक खाली झोप पडून पडून बघा कसा चर पडलाय. वारुल जो असतो साधारण कसा असतो, असा डोंगरासारखा एकावरी कसा असा असतो, पण इथं बघा प्रत्येक डोंगर छोटा छोटा वेगवेगळा वेगवेगळा वेगळा असा आहे. नमस्कार मंडळीनो, मी कोकणी माणूस बाबूदादा काय सामान लिहू. मंडळीनो, आज आपल्याला श्रीदेवी मानाई मंदिरात दर्शनाला जाण्यासाठी पाटपन्हाळे गावामध्ये बघा हायवेच्या बाजूला तिथं मंदिराकडे जायचा फाटा आहे आणि आपण आपली ज्युपिटर घेऊन आलेला आहे. जसं अंकुश दादा सांगत आहे चला जाऊया आपल्या गाडीवर आणि इथनं सरळ जायचं. ह्याच्या आधी मागच्या वेळेला आम्ही आलेला होता, आतमध्ये चालत गेलेला होता, तर त्यावेळेला फक्त रील बनवलेली. आज आपण सविस्तर ब्लॉग इथं बनवतो आहे. इथनं जाण्याचा मार्ग वगैरे चला निघूया. ओ बाबू दादा, हा कसं वाटतंय? भारी, एकदम भारी, जबरदस्त. या आज तुम्हाला मानाई मंदिराचं दर्शन आणि बाकी इतर ठिकाणी नदी बिदी काय चांगले स्पॉट आहेत ते आम्ही दाखवणार आहे. परवा आम्ही आलेला होता पण वेळ नव्हता म्हणून फक्त रीलच बनवलेली. आज सुट्टी घेऊन सेपरेट आलेला आहे. आज सविस्तर मोठा व्हिडिओ बनवूया. त्या दिवशी फक्त मंदिर दाखवलेलं, पण आज आम्ही पूर्ण तुम्हाला रस्ता हायवेपासून प्रवास कसा किती सुंदर आहे, किती जंगल आहे, सगळं आम्ही दाखवणार आहे तुम्हाला. या हा बघा, इथं इथं आपल्याला जायचं आहे सुरुवातीला. रस्ता जातो परत पुढपर्यंत, पण म्हटलेलं गाडी ठेवूया, मस्त चालत जाऊ. जरा कच्चा आहे. इकडे इकडे या.
किती मस्त आहे बघा. इथनं असा झोप पडतो ना, हा एवढा मोठा ढोक खाली झोत पडून पडून बघा तसा चर पडलाय. तिकडे बघा धरण आहे. या सावकाश. आता? वाट बनता इथं वर उडवूया आपण. हा हा इकडे खोल आहे. हा सुटायला आलाय पटकन आता वर चढायला. चौकास या. हात देव. हा इथं कपडे धुवायला वापरतो वाटतं, म्हणून पाण्याचा रंग साबणासारखा झालेला आहे. मस्त आहे तो. चला आता आपण रस्त्याने पुढे जाऊया. मंदिराकडे आपल्याला लवकर पोहोचायचं आहे. अंतर बराच आहे चालायला. ती तिकडे सांज झाली. आता आपण पुढे जाऊया. या मस्त वाटतं एकदम ना. फुल जंगल, एकदम जंगल. जंगलात हरवून जायचं आज आपण सगळी जण. या चला. इकडे रस्त्याचं काम चालू आहे, परवा नव्हता. चला आपण चालूच राहायचा. सकाळचा कोवला ऊन अंगावर घेत घेत चला. तरी आम्हाला त्या दिवशी चालायला अर्धा तास गेला होता असेल ना. होय होय अर्धा तास गेला. हा तेवढा लांब आहे, पण वर गेल्यावर तर भारी वाटतं ना, एकदम मस्त भारी एकदम. तरी एक बरा गेली नाही, रस्ता गेलाय तिथपर्यंत. पायवाट असते, जंगल असतं तर अजून भारी वाटलं असतं, पण गाडीची सोय असलेली बरी. कारण त्यांचा शिमग्याच्या टायमाला पब्लिक भरपूर येत असेल ना. बरोबर. म्हणजे पुढे वाड्या आहेत. ते आता आपल्याला माहिती नाही, आपण बघू जर तेव्हा. नाही नाही आता हे गेले ना बाईकवाल्यानी. अरे होय होय, हा मगाशी बाईकवाला गेला ना दादा एक. हा रस्ता पुढे जाऊन मंडळीनं तुम्हाला दाखवता. तिथं मी तिथं लोखंडी पूल आहे, तर तिथं ह्या बाजूचा रस्ता संपतो, इकडं नदी आहे आणि नदी क्रॉस करून मग तिकडनं रस्ता आहे. मग त्या बाईकवाल्याने त्या लोखंडी पूलचा असा वर खाली बॅलेन्स आहे तुटलेला, त्याच्यावरून चढवली. बघायला ना, बघूया. असला तर मग आलेलाच आहे, तर मग ती वाडी पण आपण फिरायचा पुढं ना. हा. कारण सारखा का आपला येणं होणार नाही ना. बरोबर. मग मंदिराच्या निमित्तानं आलेला आहे, तर पुढे जंगलात कुठची वाडी आहे ती दाखवू आपण. हा मंडळीनो इकडे वारून दाखवत आहे तुम्हाला. बघा म्हणजे ह्याच्यात दाखवण्यासारखा वेगळा काय नाही. दाखवायचं काय का वारून जो असतो साधारण कसा असतो, असा डोंगरासारखा एकावर एक असा असतो. पण इथं बघा प्रत्येक डोंगर छोटा छोटा वेगवेगळा असा आहे. म्हणून म्हटलं दाखवूया. बरं इकडे खाली पाणी आहे, जी नदी येते ना वरनं इथपर्यंत आहे बघा. हं चला अंको, हा इकडे फाट्यांची काही कमी नाही. होय. संध्याकाळी भारी बांधून नेऊया गाडीवरनं. त्यातून खूप किती संपाय आले. बघ खार बघ ती पडलेली. होय, पानांचा आवाज चरचर होत नाही. अजून बोलू आहेत पाना खारीन. आणि ऊन पण कमी लागतं ना आतमध्ये. फरशा बिरशा आहेत इकडं चांगला व्यवस्थित केली नाही म्हणजे थोडं. नदीच्या बाजूनच असा रस्ता नेली नाही. हा बाबू, हा आज आपण निसर्गाच्या सानिध्यात जेवणार. मस्त पैकी. होय ना.
रानातच जेवायचं इकडे कुठेतरी. हा अजून बराच लांब आहे ना. होय बराच अंतर आहे. हा बराच आपल्याला चालायचं आहे. अजिबात कंटाळा येत नाही. व्हिडिओ बघितला शेवटपर्यंत या. कारण तिथं पोहोचल्यानंतर जो समाधान वाटतं ना मनाला, वा लय भारी. बघ जबरदस्त गोल रान इथंच बसूया. कसा आहे, भारी आहे का नाही? पाटपन्हाळे गाव. परवा असुंगा आणि तुडतुड्या कुठं बघितलेली तर ते आपण ह्याच रस्त्याला आपण ते काय सानाजवळ सानाजवळ. तुडतुड्या सानाजवळ बघितली. होय होय होय. जाताना दाखवूया तुम्हाला. हा. बरोबर बघा केवढा आहे. आलेला आहे, जवळ आलेला आहे. हा अजून थोडा राहिला आहे. त्या तिथं असेल वरती. ही पायवाट जाते वर. इकडे वाडीकडे आहे, घर आहेत का काय? चला या. पोचलो आपण. हा मंडळीनू, हा रस्ता आता ती बाईक लावलेली आहे तिथं संपतो आणि मग तिथनं आपण त्या लोखंडाचा ब्रिज ह्या नदीवरचा वाटच्या क्रॉस करून तिकडे जायचं आणि तिकडे वरती मंदिर आहे. मस्त. चला या या लवकर या. पाण्याचा आवाज बघा. आणि हा परवा होता तर आता पडला. परवा सरळ होता पण ठीक आहे. आता ह्याच्यावरच जायचं ना आपल्याला. जाऊया सावकाश. इकडनंच येऊया. काय नाही, मजबूत आहे. हा या. नक्की ना. होय होय. काय या सावकाश. खाली काय उंच जास्त नाही आहे. हा रस्ता एक तिकडे जातो वाटतं मेन रोडला आणि तो तिथं वरती मंदिर आहे. या. या. हा रस्ता आणि इकडनं पायवाट आणि पाकाड्या जातात मंदिराकडे. हा काम करणार झालं रस्ते गाडी घेऊन आले. हो दादा. मंदिराची वाट साफसफाईचं काम चालू आहे. हा रस्ता पुढे गेला तिकडे वाडी आहे. पुढं गाव आहे मळण. अच्छा, मग इकडनं शॉर्टकट आहे जायला काय? मळण गावात जायला जवळ आहे. आम्हाला वाटलं पाटपणाची किती वाडी आहे का काय. होय काय? हा हा हा. होय, आम्ही परवा आलो होतो पण कामावर जायचं होतं म्हणून पटकन रील बनवून फक्त गेलो होतो. आज सुट्टी आहे म्हणून एक मोठा व्हिडिओ बनवायला आलेला.
मळण गाव काय? पुढं मळण हे सीमेला देऊळ आहेत आमची. हा हा हा. साफसफाई चालू आहे आणि हा आपला मानाई देवीचं मंदिर बघा सुंदर आहे. बघा त्या दादाने आपल्याला एक चांगली माहिती दिली की त्यांच्या गावची देवीची मंदिरं ही गावात आतमध्ये अशी नाही तर सीमेला लागून असतात दुसऱ्या गावांच्या जवळ अशी. त्यामुळे ह्या वाटण जाऊन पुढं मळण गाव आहे. परवा आम्ही गेलेला होता पण काय शूटिंग केले नाही. आज वेळ मिळाला तर जाणार आहोत. तर आता या देवीच्या पालख्या साफसफाई चालू आहे. साफसफाई चालू आहे म्हणजे बसा मस्त जरा शांत बसूया 2 मिनिटं. शांत आहे एकदम मस्त वाटतं. मग आता या कार्यक्रमाला तुमची देवी पालखी सजते का? नाही ना शिमग्याला. हां हां गोड्या सणाला साधणार हां. आणि मे महिन्यात रुपा उचलणार. मग आता जो कार्यक्रम आहे त्याची तयारी म्हणून साफसफाई होईल. आता आम्ही निघतो. आम्हाला हे मंदिर माहिती नव्हता. ते पाटपण्यातले शिर्के म्हणून आहेत अनिल शिर्के. मुंबईला पण असं रिटायर्ड. त्यांनी आम्हाला आमचे व्हिडिओ बघतात ना युट्यूबला तर त्यांनी कमेंटमध्ये सांगितले की दादा इकडं पण एक मानाई मंदिर आहे जंगलात जाऊन बघा म्हणून आलो होतो. चला अनिल शिर्के माडालची. हां हां शिर्केच्या घरातला होता चला मंडळींनो देवीचं दर्शन झाला. आता आपण परत जाऊ सानाजवळ. आपली गाडी लावलेली आहे तिथनं गाडी काढू आणि निघू. आणि आपल्याला आज सुट्टी आहे त्यामुळं 3-4 ठिकाणी फिरायचं वेगवेगळे व्हिडिओ बनवायचा आहे. त्यामुळे आता आपण निघूया इथनं. मस्त चिवारी